रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञाननिधौ। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीचा दासो अवधारा तुझे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी स्थळी आणि प्राप्त वेळी आज मौजे ओटी बंगला या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची चौथ्या दिवसाची सेवा पुष्प माझ्याकडे आली आहे आणि म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वबंद महाराष्ट्रभूषण संत हृदय सम्राट देहू निवासी वैकुंठवासी भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट गोड आणि चिंतनीय अभंग आहे। विठ्ठला या अभंगाच्या माध्यमामधून तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला सांगितले की प्राप्ती झाल्यानंतर कोणती तृप्ती होती, प्राप्ती झाल्याच्या नंतर होणारी तृप्ती या अभंगाच्या माध्यमामधून सांगितले। काय म्हणतात महाराज? सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती। महाराज म्हणतात
सापडलंय, आमच्या हातामध्ये सापडले, नामोल्लेख केला नाही, नामोल्लेख केला नाही. पण तुकाराम महाराज एकनिष्ठ असल्यामुळं देवाशिवाय दुसरं काही सापडलं म्हणतच नाही. सापडला हती तरी झाली हे निश्चिंती. परमात्मा हातामध्ये सापडल्यानंतर आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. आमच्या जीवनामध्ये भीती राहिली नाही, आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही महाराज. कारण चिंता जाळते माणसाला, चालते. कोणत्या? अहो जिवंत माणसाला जाळते. चिता आणि चिंता हे दोन शब्द आहेत, फक्त फरक अनुस्वारचा आहे. अनुस्वारचा फरक आहे फक्त. पण काय ती गोष्ट अशी आहे, चिता दहते निर्जीवम, चिंता दहते सजीवम. सजीवाला चिंता जाळते आणि निर्जीवाला चिता जाळते. मग आमच्या जीवनामध्ये भरपूर अशी चिंतेनं व्यासलेलो आम्ही आहोत. बगल त्याची चिंता, बऱ्याच लोकांना चिंता, कोणाला कशाची कोणाला कशाची, पण चिंता मात्र प्रत्येकाला आहे का नाही? चिंतेचा विषय वेगळा असेल पण प्रत्येकाला चिंता आहे महाराज. हो, चिंतेचं रूपांतर चिंत्या रोगामध्ये होतं. चिंत्या रोगाला औषध नाही आणि ज्याला चिंता असते त्याला सुख आणि झोप नसते असं शास्त्र सांगते, सुभाषितकार सांगते. चिंतातुराम सुखम निद्रा. चिंतातुर झालाय त्याला सुख नाही आणि झोपही नाही. कारण माणूस टकळी पडल्यासारखा झोपेतला उठून बसतो. काय करावं काय करावं, मुलीचं लग्न आहे आणि पैसा मात्र नाही, कुणाकडे घ्यावं, काय करावं, प्रत्येकाला चिंता आहे. कोणाला कशाची कोणाला कशाची. हल्ली तरी एक मुलांच्या बापाला खूप मोठी चिंता आहे. काय? कुठलीही असू जा, कशीही असू जा, पैसा अजिबात रुपया नग, नारळ मुलगीचा स्वीकार करतो. ही चिंता खूप मोठी आहे. माणसं आम्हाला म्हणते तो काय महाराज बघा की एखादं तुम्ही गावं फिरता. हा मी पाहुणे नवला इथं येतो, बघायचं खावा विठ्ठल मग आमच्या जीवनातून चिंता जाण्याकरता, भीती जाण्याकरता परमात्मा हातामध्ये आला पाहिजे. परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय चिंता नाहीशी होत नाही महाराज. हां, आणि चिंतेसारखं शरीराचं तोषण कोणी करत नाही, आईसारखं शरीराचं पोषण कोणी करत नाही महाराज. हो, आणि बायकोसारखं शरीराचं शोषण कोणी करत नाही, सुभाषितकार सांगतात. म्हणून चिंता ही शरीर शोषण करते महाराज. शरीर ग्रस्त होतं, चिंतेनं ग्रस्त झाल्यानंतर माणूस लवकर त्याची स्मृतिभ्रंश होऊन तो लवकर मरतो. म्हणून चिंता करायची गरजच नाही. का? तर आम्ही देवाला शरण गेलो तर आम्हाला चिंता करण्याची गरज नाही मला. आम्हा शरणागत एवढी काय करणे चिंता. आम्ही देवाला शरण गेलो मग आम्हाला चिंता करायची गरज नाही.
आम्हाला आमच्या जीवनामध्ये भीतीलाही स्थान उरलं नाही. का तर आमच्या जीवनामधून देवाची सेवा होते, पण ती सुद्धा कसली सेवा? खरी सेवा. हो, सेवेमध्ये फरक आहे की. आता बरेच लोक विचारतात आम्हाला, महाराज तुम्ही सेवेला निघालो का? हो, ही सेवा वेगळी आहे महाराज. महाराज म्हणतात ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. परमात्म्याची सेवा खरी ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला कशाचीही भीती नसते महाराज. बघा एके ठिकाणी महाराज सांगतात हरी आला हाता. मग काय भय नाही ना, चिंता नाही महाराज. हरी हातामध्ये यावा लागतो. बरं, हे हरी कोणाच्या हाताला येतो महाराज? जे भाविक आहेत, भाविकांच्या हातामध्ये हरी येतो. नाही शहाणे मेले तरी त्यांच्या हातामध्ये येत नाही महाराज. हो, भाविकाच्या हातामध्ये देव सापडतो. हे इंद्रचंद्र यांच्या सुद्धा हातात लवकर येत नाही महाराज हा देव. पण त्याचं नामचिंतन जो करतो त्याच्या हातामध्ये तो येतो. बघा, आपण संसारामध्ये सुरुवातीला थोडं दुःख होतं, पण एकदा का नवरदेव हातात आला तर मग तिला कोणी रागवत नाही. सासरा रागवत नाही, दीर रागवत नाही, नणंद काही करत नाही, सासूबाई काही धाक दाखवत नाही. फक्त नवरदेव हातात आल्यानंतर कुणाकडूनही त्रास होत नाही. देव हातात आल्यानंतर कशाची चिंता होणार आहे? म्हणून महाराज म्हणतात देव आमच्या हातामध्ये सापडला आणि आमचं जीवन निश्चिंततेला प्राप्त झालं. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात Oh
पहिल्या चरणात महाराज सांगतात, सापडला हाती तरी झाली निश्चिंती. देव आमच्या हातामध्ये सापडल्यानंतर आमच्या जीवनामध्ये चिंता राहिलीच नाही महाराज. हो, आमच्या जीवनामध्ये आता चिंता राहीलच कशी? आमच्या हातामध्ये, आमच्या ताब्यामध्ये देव जो सापडलाय, देव जिथं आहे तिथं भाव, तिथं देव. भावानं देव सापडला आणि तिथं भेव कसला राहणार आहे महाराज? जिथं पाप आहे तिथं भेव राहतं. हो, जिथं पाप तिथं भेव राहतं. म्हणून भाव आमच्याकडे आहे. सापडला हाती, हातामध्ये सापडला देव. मग देव सापडलेला पुन्हा आमच्यापासून दूर जाऊ नये म्हणून त्याला हृदयबंदी खाना करावाच लागतो महाराज. कारण देव सुद्धा चंचल आहे महाराज. हो, देव कधी सापडाल एक तर कळूच देत नाही सापडलेला कुठलंही रूप. अहो, संतांना सुद्धा देव सुरुवातीला दिसल्या वेळेस कळाला नाही महाराज. नामदेव महाराजांच्या जवळ रोज देव होता, पण तरी सुद्धा तो त्या मूर्ती रूपानं, देव रूपानं माहीत होतं, पण दुसरीकडं देव सापडला नाही. कधी सापडला? गुरुची कृपा झाली आणि मग श्वान रूप घेतलं देवानं आणि त्या नामदेवरांच्या भाकरी घेऊन तोंडात पळू लागले आणि मग ओळखलं. देवा थांबा, नुसत्या रोट्या कशाला घेऊन? ओळखिला हरीची हृदय मोक्ष त्यांचे घरी सिद्धी सहित. हो, देवाला ओळखल्याशिवाय धरता येत नाही. हो, देव अगोदर ओळखावा लागतो, मग ओळखच गुरु देत असतात महाराज. असा सामान्यपणाने देव ओळखता येत नाही महाराज तुम्हा आम्हाला. अहो, माणसातला माणूस ओळखू ये नाही आपणाला. कोण माणूस थापाडे आहे, कोण टोप्या घालणार आहे, कोण बुडवणार आहे, हे माणसातला माणूस कळणार. माणसातला देव कळेल काय? नाही कळत. विठाला बरं, हातातच का सापडला म्हणतात देव? सापडला हाती कारण तेवढ्या तो जवळ आहे महाराज. देव अत्यंत जवळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, पण तो भावाच्या बळानं सापडतात म्हणतात महाराज, दुसऱ्या बळानं नाही. दुसऱ्या कुठल्याही बळानं सापडत नाही महाराज. भाव बळे कळे केरलीला कळे, भाव बळे कळे केरलीला कळे, भाव बळे कळे केरलीला कळे, भाव बळे कळे केरलीला कळे.
बघा, देव हातात आवळा घ्यावा असं इतकं जवळ देव आहे, म्हणून देव हातानं सापडावा लागतं आणि हातातच यावा लागतो. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चिंता होत्या, त्या सगळ्या चिंता नाहीशा झाल्या. आमचं जीवन निश्चिंत झालं. कशावरून कळतं बरं? तुमचं जीवन निश्चिंत झालं कशावरून कळतं? तुमच्या चेहऱ्याचं तेज सांगतं. हो, तुमच्या चेहऱ्यावरून कळतं. तुम्हाला आता काही कमतरता नाही. हो, आपला चेहरा सांगतो, आपल्या भावना सांगतात, आपले शब्द सांगतात महाराज आपल्या जीवनामध्ये चिंता नाही म्हणून. चिंता फक्त आपण देवाचं ध्यान करायचं, आपली चिंता तो करतो. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी. आपण त्याचं नाव घ्यायचं, आपली चिंता तो करतो. विठाला आपल्या जीवनातली धावाधाव संपली की आपल्या जीवनातली चिंता संपली असं सिद्ध होतं. महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारची चिंता होती महाराज. दुष्काळ पडला होता, बायको मेली, मुलगा मेला, दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला होता महाराज. अन्न करता मरून गेले महाराज. कसली चिंता साधी असेल का त्यांच्या जीवनामध्ये? पण महाराज सांगतात परमात्म्याची प्राप्ती झाली आणि आमची तृप्ती झाली. का? आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो निश्चिंतने पावलो विसावा. का? खुंटलिया धावा तृष्णेची या. बघा, धाव असते. आपण आळंदीहून निघालो, पुणे, सासवड, जेजुरी, वाले हे सगळे गावं करत 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 रोज धाव आहे आपली. पण वाकरीवर गेलो आणि वाकरीच्या पुढं गेलो की धाव संपली महाराज. आहे का नाही? का? सापडला हाती तरी झाली ही निश्चिंती. आमचं जीवन निश्चिंत होतं. का? देवा तुझी संगती आहे महाराज. देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. देव ज्यांच्या चित्तामध्ये आहे त्यांची संगती आमच्या जीवनात घडली की निश्चिंतता प्राप्त होते महाराज. करियसी धावा धावी चित्त नावी करणारे, चित्त नावी करणारे, चित्त नावी करणारे.
बघा, गोपाळांना देव हातात सापडला, गोपिकांना सुद्धा देव हातात सापडला. यशोदेची बेजारी करून मग सापडला. उकळाला बांधताना देव सापडला, पण ती पळून पळून घामाघूम झाल्यानंतर हो परीक्षा घेतो देव, पुन्हा सापडला. पण देव सापडण्याकरता भक्तीच पाहिजे महाराज. भक्तीशिवाय देव सापडत नाही. विठ्ठला हा ब्रह्मविद्येचा जनिता ग, तुम्ही याला धरू पाहता ग. हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळच्या वाणी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या वाणी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या, काय सांगता गाराने ग गोकुळच्या. कसा देव हातात नेमकं कसा येईल? देव हातात येतो, पण त्याच्या अगोदर संताकडे जावं लागतं महाराज. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय देव मिळत नाही. संतापायी माथा ठेविता सद्भाव, तेने भेटते देव आपे आप, आपे आप, तेने भेटते देव आपे आप, तेने भेटते देव आपे आप, तेने भेटते देव आपे आप. संत में माथा ठेविता सद्भाव, नतमस्तक झाल्यावर देव आपोआप भेटतो महाराज. बिभीषणाला रामप्रभू हनुमंतरायाच्या चरणावर नतमस्तक झाले, रामप्रभू आपोआप भेटले महाराज. निळोबाराय तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाले, देव आपोआप भेटले महाराज. बोलविलं नसताना सुद्धा देव मिळाले त्यांना. शबरी मातेनं मतंगा ऋषीच्या मतंगा ऋषीच्या चरणावर नतमस्तक झाले आणि देवाची प्राप्ती झाली महाराज. ती शबरी वाटच बघत होती महाराज.
आपण किती वर्ष वाट बघितली माहीत आहे? 496 वर्षे. तिला माहीत होतं राम आएंगे आएंगे राम आएंगे. जब मेरे राम जी का आवना होगा, सबर के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवना होगा, सबर के कुटिया का पावन होती. आश्रमातया कधी रे शिल रामा रघुनंदना रामा रघुनंदना. तिला माहित होतं राम येणार आहे ते माहित होतं, फक्त दिवस वार वेळ वर्ष माहीत नव्हतं. पण रोज वाट आतुरतेनं पाहायची, सडा सारवण रांगोळी पुष्पांपैची असेल त्या ऋतूमधली फळं गोळा करून आणायची आणि तीही गोड गोड बघून टेस्ट करून, गोड आहे का थोडं बघायचं मग ठेवायचं. गोड आहे हे आंबट असलं फेकून द्यायचं, गोड असलं की बघा. ऐका महिमा वाडीची गोरे खाय भिल्लानीची, गोरे खाय भिल्लानीची, गोरे खाय भिल्लानीची. ऐका महिमा वाडीची गोरे खाय भिल्लानीची, गोरे खाय भिल्लानीची, गोरे खाय भिल्लानीची. एक दिवस प्रभू आले, महाराज प्रभू आले, आसनावर विराजमान बसवलं त्यांना आणि जे टोपलीमध्ये बोरं होते ते बोरं खायला दिले. प्रेमानं प्रेमानं खाल्ले महाराज बोरं. हो. आणि मग शबरी देवाला म्हणते, देवा मला आता नामस्मरण होत नाही, वाचा कंपायमान होती, गात्र गलित झालंय. त्या दिवशी देव म्हणाले, शबरी आता तू माझं नाव घ्यायचं नाही, मी तुझं नाव घेतो. आपण देवाचं नाव घेणं ही भक्तीची सुरुवात आहे, पण आपलं नाव देवानं घेणं ही भक्तीची पराकाष्ठा उच्च टोक आहे. आपण देवाची पूजा करणं ही भक्तीची सुरुवात आहे, पण आपली पूजा देवानं करणं हे भक्तीचं उच्च टोक आहे. पूजा करतो महाराज. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्पतीले दयान प्रसंगे. देव पूजा करतो महाराज. सदामाची पूजा केली महाराज, पाद्यपूजा केली महाराज. पाणी नाही वापरलं, नुसत्या डोळ्याच्या धाराने पाय धुवून काढले. विठ्ठल कारण भक्त लोक म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला निश्चिंतता मिळते. तू
सोहळे तुझ्या संगतीमध्ये आमचं जीवन निश्चिंतता होतं का निश्चिंतता होण्याकरता मन जागेवर थांबावं लागतं महाराज म्हणतात मग आमचं मन तर कुठं नाही धावा अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगतात नाही धावा घेत मन का इंद्रियांचे समाधान मन एकटंही जाऊ शकत नाही मन इंद्रियांना सोबत घेऊन जातं आणि मग ते समाधान त्याला होतं नुसतं मन एकटं जाऊन उपयोगच नाही इंद्रिय जर इथंच राहिले आणि मन एकटं भरकटून आलं त्याला समाधान मिळत नाही इंद्रियाद्वारे मन सुख उपभोगत असते विठ्ठला विठ्ठला नुसतं मन एकटं कुठंही जाऊ शकत नाही इंद्रियाशिवाय मग एका मनानं उगा इतरात कारण मन चंचल आहे चंचलम ही मनात कृष्णा गीता बोलते बरं हे मन चंचल का आहे ज्ञानेश्वरी सांगते हे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकिले जेणे बुद्धीचं द्वार झाकण्याचं काम हे मन करतंय विठ्ठला मन बघा खूप चंचल आहे बहुत चंचल चपळ लगे जाता येता रे लगे जाता येता रे लगे जाता येता रे बहुत चंचल
जाता येता नलगे वेळ अमेरिकेला जाऊन आलेला माणूस इथं जर असेल तर एका सेकंदात अमेरिकेला जातो आणि दुसऱ्या सेकंदात कीर्तनात बसतो. आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मनाला पाहिजे सुख आणि ते सुख परमात्म्याच्या पायामध्ये आहे. परमात्म्याच्या पायामध्ये सुख आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पाय सुख सर्व आहे. सर्व सुख देवाच्या पायामध्ये असल्यामुळे देवाच्या चरणाजवळ मन गेलं मग तिथून ते दुसरीकडे निघायलाच तयार नाही. महाराज एकदा का माशी अनेक पदार्थावर बसते, लाडूवर बसते, गुलाबजामवर बसते, बासुंदीवर बसते, जिलेबीवर बसते, सगळीकडे पोळीवर पुरणावर सगळीकडे बसते. पण ती माशी जर निखाऱ्यावर लालबुंद निखाऱ्यावर बसली तर ती पुन्हा ती उठत नाही. का? बसणं सोपं आहे, उठणं अवघड आहे. विठ्ठल जर तुला सुख पाहिजे असेल म्हणा तर बघ तू देवाच्या पायामध्ये बुडी मार. देवाचे पायी दे म्हणा बुडी, नको धावू ओढी इंद्रियाचे. सर्व सुख होती तेथे एक वेळे, नसरती काळे कल्पंती. कल्प तुम्हाला सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर देवाच्या पायामध्ये बुडी मनानं मारलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल देवाच्या पायात बुडी मारायची तर जाऊ तर द्यावं लागेल का? ते भूत लगेच मरते. ती बोट एकाने कोणी सांगतंय मुक्त केशी नावाची दासी, तिनं बोट असं ऋतवलंय आणि एक कोणाचं म्हणणं असं आहे कानोपात्रानं ऋतवलंय. कारण एवढी माझी कोमल त्वचा देवाच्या जर पायावर झालं मग मला जर उतलं तर, म्हणून आधी परीक्षा करून बघितली देव कोमल आहे का, आणि तिथं ते बोट लावल्याबरोबर खाली गेली. इतकं कोमल विठ्ठला. मन इतकं चंचल आहे आणि चपळ आहे. एक गुण आहे, एक दोष आहे. चपळ वेगळं आणि चंचल वेगळं. तुम्हाला वाटाय सारखं वाटतं चंचल आणि चपल, सारखं नाही. चंचल म्हणजे काय? एक काम दिलेलं अर्धवट करून दुसऱ्या कामाला हात घालणं चंचलपणा झाला. आणि चपळता काय? बघा, एक काम दिलेलं पूर्ण करून दुसरं काम अर्ध करणं. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या मनाला बघा स्थिर झाल्याशिवाय सुखाची अनुभूतीच नाही हो. शांत झाल्याशिवाय सुख मिळत नाही. शांती परते नाही सुख, हे राव घ्यायची दुःख. मनावानी शांती धरा, उतराल पहिलं तेरा. एक कुत्र्यानं सकाळी विचार केला की आपला गोंडा तोंडासमोर घ्यायचा आहे. पळालं महाराज, दिवसभर पळालं पण गोंडा तोंडासमोर आला नाही. दिवसभर पळालं, दमछाक झालं. मोकळं रान बघितलं, उकरलं, खड्डा झाला आणि असं दुमत होऊन बसलं. गोंडा सरळ तोंडापाशी आला. म्हणला ही आता आलाय, सकाळी आलं नाही. विठ्ठला बघा, स्थिर असल्याशिवाय अस्थिर राहत नाहीत. रस्ता स्थिर आहे म्हणून वाहनं अस्थिर आहेत, आहे का नाही? सूर्य स्थिर आहे म्हणून पृथ्वी अस्थिर आहे. दोरा स्थिर आहे म्हणून मनी अस्थिर आहेत. रेल्वे रूळ स्थिर आहेत
म्हणून रेल्वे अस्थिर आहे. मग रेल्वे बी अस्थिर आणि रूळ बी अस्थिर, कसं जमल महाराज? कोणी स्थिर राहावं लागतंय, कोणी पळावं लागतंय. संसार सुद्धा चालवायचा असल्यानंतर म्हातारी माणसं म्हणतात, अरे कोणी अग्नी व्हावं, कोणी पाणी व्हावं तर चालतंय, नाही तर चलत नाही. विठ्ठल मनाचं पोट कधी भरतच नाही महाराज. बघा, वाऱ्याचं पळणं आणि शेळीचं चरणं तसं मनाचं सुद्धा धाव आहे महाराज. हो, मन शेळीच्या पोटासारखं, ती कधीच भरत नाही महाराज. मला सांगा, धरले 100 कट्टे झाले 120 तरी मन भरतंय का? नाही नाही, लय फवारण्या केल्या त्या अनेक 10-20 कट्टे निघावंच लागत होते. कुठले निघते तर? समय से पहले और किस्मत से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाही धावा घेत मन. मनाची धाव संपली का? तर देव हातात आला. देव आला म्हणजे सर्व सुख आले. सुख आले म्हणजे दुःख निघून गेले. अचिंत्य परमात्मा जवळ आहे म्हणजे चिंता निघून गेली. म्हणून मन धावा कुठंच घेत नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देवाचे चरण बघितल्यावर मन निवांत होतं महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. इंद्रियांचं समाधान झाल्यामुळं मन धावाधावी करत नाही. बघा, अनेक प्रकारचं सुख एकदा एक परमात्मा देतो. अहो, परमात्मा तर देतोच, पण एक तुम्ही बघा, आंबा आहे, आता गाड्यावर ठेवले, आंबा घ्या आंबा, हापूस आंबा, ऐकायला बरं वाटतं. जवळ गेलं, नाकाजवळ नेतं, गंध चांगला आहे, ते बघतं कसं चांगलं आहे, स्पर्श करून बघतं चांगला आहे. खाऊन जिभेला सगळे, त्याला स्पर्श करून त्वचेला सुख, सगळ्याला. एक आंबा जर माणसाला सुख आहे तर आंबा बनवणारा परमात्मा का सुख देणार नाही महाराज? हे सगळ्या इंद्रियांना देव एकदा सुख देतो. बघा, देवाला बघितलं, पाहता क्षणी डोळ्याला सुख आहे. डोळे तुम्ही घ्या, डोळ्याचे भूक नवके बाजा, डोळ्याचे भूक नवके बाजा, डोळ्याचे भूक नवके बाजा, डोळ्याचे भूक पाहता श्रीमुख सुख पाहता दुर्गा दुर्गा श्रीमुख सुख दोन्ही
नाम विठोबाचे. ही पूर्ण अभंग बघा आणि यांनी म्हणलेला हा पूर्ण अभंग बघा. या अभंगाचा परिणाम त्या अभंगात आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. मनात येते धाव घेई. इकडं काय महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख इकडं, माझ्या जीवीचे जीवन. हा, आणि इकडं काय तुका म्हणे जीवा नका सोडू या केशवा. याचा परिणाम त्या अभंगात तुम्ही दोन्ही अभंग घरी जाऊन बघा. विठ्ठला एका इंद्रियावर जर कंट्रोल आणला तर देवाला प्रगट व्हावं लागते. बघा, धृतराष्ट्र त्याची पत्नी गांधारी, गांधारीचं लग्न जमलं आणि साखरपुड्याच्या अगोदर तिला कळालं की आपला नवरा होणारा आंधळा आहे. साखरपुड्यापासूनच तिने डोळ्याला पट्टी बांधली. एका इंद्रियावर ताबा मिळवला, बघितलाच नाही काही महाराज. हो, आणि मग त्याचा एवढा परिणाम असा झाला की तिच्या डोळ्यामध्ये असं दिव्यता प्राप्त झाली. हो, आणि एक दिवस दुर्योधनाला वाटलं आपण अमर व्हावं, काय करावं लागेल त्यासाठी. मग लोक म्हणले, अरे धर्मराजा एवढं ज्ञान कोणाला नाही, त्याला जाऊन विचार. धर्मराज समोर गेले, दादा मला अमर व्हायचं आहे, काय उपाय? अरे घरीचा उपाय आहे की तुझ्या? काय? तुझी आई आहे की नाही, त्या आईच्या डोळ्यामध्ये अमृत संचय झाला आहे. मग तिनं जर तुला नखसिकांत जर निहाळलं तर तू अमर होशील बाबा. ठीक आहे म्हणले. आणि मग हा निघाला महाराज, जसं सांगितलंय तसं, कपडा नाही अंगावर, काही नाही, निघाला देव. आणि मग विचारलं, मध्ये भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले आणि म्हणले, कुठं चालला राधुर्या, कुठं चालला तू? ते म्हणले, आईकड. असं? होय म्हणला, होय असंच. म्हणलं, काय नालायक आहे सर, अरे लहानपणी असं जमते पण असं आता ह्या वयात असं जाते का? ते म्हणलं, नाही नाही जायचं. बरं ठीक आहे, असं जाई का ना, मला काही घेणं नाही म्हणला, पण एवढी ती जाळी, फुलाची जाळी कमरेला तर बांध म्हणला. मग ते फुलाची जाळी कमरेला बांधली, आईच्या खोलीमध्ये गेला. आई मी आलोय, उघड डोळे. पट्टी काढली आणि असं नखशिकांत निहाळलं, सगळीकडं अमृत संचय झालेलं. त्याच्याकडे गेला आणि सांगितलं, अरे एक चूक केली. काय झालं आई? ती कमरेला जाळी कोणी गुंडाळली? मध्ये भेटलं होतं म्हणला एक कोण, तर त्यानं दिली म्हणला. ही सगळं अमर होशील पण एवढ्या ठिकाणी कच्चा राहशील, तिथं दुर्योधनाला भीमाची गदा जाईल म्हणजे. बघा, एका डोळा हा इंद्रियावर कंट्रोल राखला, कंट्रोल ठेवला तर देव प्रगट झाला. आणि 5 इंद्रियावर जर कंट्रोल ठेवला तर देव काय येणार नाही. विठ्ठला नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान. इंद्रियांचं समाधान देव एकच करू शकतोय. कोणता? विठोबा रखुमाई.
सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मान इंद्रियांचे समाधान. महाराज म्हणतात देव आमच्या हातामध्ये सापडला, हातामध्ये म्हणजे आमच्या ताब्यात आला. आमचं जीवन निश्चिंत झालं, आमचं मनाने धाव घेणं बंद केलं. आमच्या जीवनामधून इंद्रियांचं समाधान मनाकडून झालं म्हणून मन आमचं धावत नाही. मग आता आमच्या हातातच देव आल्यामुळं चरणातून महाराज सांगतात देव आमच्या हातात आहे, आमच्या जवळ आहे, आमच्या ताब्यात आहे. निश्चिंतता झाली, मन धाव घेत नाही, इंद्रियाचं समाधान झालंय. म्हणून आम्ही आमच्या जीवनात जीवन जगत असताना आम्ही हेवा सोडून दिला.
सांडियला हेवा किंवा हाव. आमच्या संसारामध्ये आम्ही हाव कधी केलाच नाही म्हणतात महाराज. जर हाव असता तर वह्या पाण्यामध्ये बुडवल्या नसत्या महाराज, कर्जाच्या वह्या. ते रोख रक्कम ती घेतली असती महाराज. तुकाराम महाराजांच्या जीवनामधून कधीही देवाशिवाय दुसरं काही मिळवायचा प्रयत्नच केला नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. हेवा सोडून दिला म्हणजे काय झालं, आता माणसं हेवा करतात का, त्याची 2 मजली झाली, माझी 1च मजली आहे, मग ही दुसऱ्या मजल्यासाठी प्रयत्न करणे. हेवा हेवा दावा म्हणतो की नाही आपण, तोच प्रकार. तो हेवा सांडून टाकला, आम्ही त्याचा त्याग केला. सांडियेला हेवा किंवा हाव. माणसाला संसारामध्ये काय मिळवावं असं वाटतंय हो. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, हेची करी हाव संसारी. ल्यावे खावे प्यावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसार. बघा संसार कुठं सुरू होते सांगतो. आपल्या नशिबात 1 प्लेट पोहे आहेत भेटले, पण ते आलेले पोहे तसंच न खाता जर आपण म्हणलं लिंबाची फोड आहे का हो, कांद्याचे फोड आहे का हो, झाला संसार चालू. ल्यावे खावे प्यावे बरे असावे, बरे एकदा नाही सदैव. हो असं होते मला. ते सोडून द्यायचं. सांडियेला हेवा हाव. आम्ही हाव वाडातन तानातानी बेजारी बंद केली महाराज. आणि आता अवघा संचिताचा ठेवा. म्हणजे महाराज सांगतात आता जसं संचिताप्रमाणे असेल आणि संचिताप्रमाणेच मिळतं. माणसं काय करतात की देव ठेवेल तसंच राहतात, पण उगं कुरकुर करत राहतात. मग ते कुरकुर न करण्याकरता महाराज म्हणतात चित्ती असू द्यावे समाधान, असं राहू की देव ठेवेल तसं. अल्लाह रखेगा वैसा दे रहना, मौला रखेगा वैसा दे रहना. देव समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. आता आम्ही संचिताप्रमाणेच राहू असं महाराजांचं म्हणणं आहे. सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा.
आणि महत्त्वाचा मुद्दा, आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही परमार्थ कसा केला, तर परमार्थ करताना 4 गोष्टीची काळजी घ्यायची. आपला परमार्थ निष्पाप असावा, आपला परमार्थ निष्काम असावा, आपला परमार्थ निर्दंभ असावा, आपला परमार्थ निर्व्यभिचारी असावा. म्हणजे आज या देवाची उद्या त्या देवाची, हे व्यभिचार आहे महाराज. हे आज ये देव उद्या ते देव उद्या ते देव, निर्व्यभिचारी आपली भक्ती असावी. आपला निर्दंभ, आपण जप केला तरी जपोदंभ निर्माण होतो, म्हणून आपल्या जीवनात निर्दंभ अशी भक्ती पाहिजे. देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर दंभाला दूर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये काम नावाची वस्तू बाजूला ठेवली आणि नाम घेतलं. बोला. कामने कामा तो कामने तो कामने
ज्ञानामधून महाराज सांगतात, तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम. कामाला आमच्या जीवनामधून बाजूला केलं, त्यांना बंदीखान्यात टाकलं, बाजूलाही रिकामं जमत नाही. म्हणून आम्ही कामाच्या ताब्यात नव्हतो, काम आमच्या ताब्यात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो सहजासहजी लवकर जाणारा नाही. बघा, कबीरदास महाराज म्हणतात, एक तित्तीर नावाचा पक्षी आहे. तित्तीर कंकर खावे उसका न जावे काम, जो घी शक्कर खावे उसका जाने राम. दगडाचे बारीक बारीक वाळूचे खडे खाणारा एक पक्षी आहे. ते दगडाचे बारीक खडे खाल्ल्यानंतर त्याचं रक्त तयार होतं. काय देवाची नियोजन असेल हो, त्याचा काम जात नाही. मग तूप साखर खाणाऱ्याचं जाईल का, असं कबीरदास म्हणतात. एकदा काय झालं, राजा रस्त्यानं निघाला आणि राजा रस्त्यानं निघाल्यानंतर 80-85 वर्षाचं जोडपं हातात हात घालून फिरत होतं. महाराजांच्या वयाचे हातात हात घालून. तुम्ही आता तुम्हाला इथं हसू येतंय हो, तुम्ही पुण्याला बघा थोडं. हा, फॅशनेबल ते लोक काय कुत्र्याला गाडी घेऊन फिरतात, आपणाला बसाय गाडी नाही, विचार करा. आणि मग ती हातात हात घालून आनंदानं हसत खेळत विनोद करत करत निघाली. राजानं बघितला, असं कान दृष्टीनं बघितलं आणि प्रधानाला सांगितलं, कोण आहे? आपल्याच गावचे आहेत. बरं, उद्या 10 वाजता सभेत बोलवा. 10 वाजता बरोबर सभेत त्यांना बोलवलं आणि रात्रभर विचार केला त्यांनी, काय चुकलं असेल आपलं, काय नाही. ते म्हातारं हुशार होतं महाराज. त्यानं काय केलं, म्हणला तांदूळ मुठभर आणले, त्याची एक पुडी बांधली, स्वतःच्या खिशात टाकली आणि म्हणला राखची एक पुडी आण, त्याची एक पुडी म्हणला तुझ्यासोबत ठेव. आणि हे 2 पुड्या घेऊन राजसभेमध्ये 10 वाजता हजर झाले महाराज. विचारलं, का हो, काल तुम्ही रस्त्यानं जाताना हातात हात घालून फिरत होता, हसत होता, विनोद करत होता, हे काय कारण आहे? म्हणला, आमच्या हातामध्ये 2 पुड्या आहेत बघा. दोन्ही पुड्या राजेसाहेबाकडे दिल्या. राजानं उकलून बघितलं, एकात तांदूळ आहेत आणि एकात राख आहे. काय कारण? तांदळाची पुडी आणि राखाची पुडी. काय आम्ही समजावं? प्रधानाला काही विचारा प्रधानाला. प्रधान म्हणलं, मला बी काही कळना नेमकं काय. मग तुम्हीच सांगा. जोपर्यंत मी भात खातो आणि जोपर्यंत म्हातारीची राख होत नाही तोपर्यंत हा सतावतो महाराज. हे आता नाही, यानं भल्या भल्याला सतावलंय महाराज. कामाजी कोतवालयने नागवित बहुतासी, कोतवालयाने हरी हराची अब्रू घेतो भय नाही कासी, हरी हराची अब्रू घेतो भय नाही कासी.
याला कामाला येडका नाव दिलं. येडका मदन तो केवळ पंचानन, मोठ्या मोठ्याला फजिती केली यानं. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. मोठमोठ्याची फजिती केली महाराज. ती आबरू घ्यायला कमी करत नाही ना, ती कोणाला भेद बी नाही महाराज. म्हणून सहजासहजी बाजूला करणं सोपं नाही, पण आपण देवाचं नाम घेतलं की काम लांब जायला लागतं महाराज. हो बघा, देवाचं नाव घेतलं की भूत सुद्धा जवळ येत नाही महाराज. राम म्हणे तया नाही जवळ भूत, कैचा यमदूत म्हणता राम. म्हणून देवाचं नाम घेतो पण कामाला बाजूला सारून, नाहीतर मुमे हरी हा असं नाही जमत, नाही जमत. कसं तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, कामाला बाजूला सारून नाम घेतो म्हणून आमच्या हातात देव येतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर